शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आजच्या मननाकरिता निवडलेला शास्त्रपाठ पहिले पेत्र अध्याय 2 20-25 ही वचने. पहिले पेत्र अध्याय 2 20-25 ही वचने. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यास त्यास काय मोठी कीर्ती. चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यांकडे ते सर्व सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या मारांच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारी फिरला आहात. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. येशूच्या समृद्धीशाली नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आम्ही वाचत आहोत पहिले पेत्र याचा 2 अध्याय 20 वचनापासून 25 पर्यंत. ख्रिस्त प्रभू येशूने आमच्यासाठी दुःख भोगले आणि तेही निमूटपणे सहन केले. प्रभूचं वचन आम्हास शिकवत आहे. पेत्र म्हणत आहे, आम्ही जर चांगलं करूनही आम्हाला शिक्षा भोगावी लागत आहे, आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे, तर ते देवाच्या दृष्टीने उचित आहे. आम्ही ते निमूटपणे सहन करावं, ते देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण येशू ख्रिस्तानेही स्वतः मनुष्य जातीला क्षमा करण्यासाठी, आम्हा मनुष्यास तारण देण्यासाठी, त्याने स्वतःचे हाल हाल करून देण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पण केलं आणि त्याचे हाल हाल करण्यात आले. त्याने
येशू ख्रिस्ताने स्वतः सर्व सहन केलं, निमूटपणे सहन केलं. कोणालाही त्याने परत उत्तर दिलं नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त पवित्र, निर्दोष, निष्कलंक असतानाही त्याने आमच्यासाठी दुःखी कष्टी तो झाला. आमचे सर्व अपराध त्याने स्वतःवरती घेतले आणि गप्प राहिला. तोंड सुद्धा त्याने उघडले नाही. त्याने स्वतः आमची पापे सोदेई वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला, असं देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी दुःखी कष्टी झाला. त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्ही रोगमुक्त झालो, यासाठी की येशू ख्रिस्त आमच्यावरती प्रेम करणार आहे आणि आम्हाला त्यांनी विकत घेण्यासाठी, पापापासून सोडवण्यासाठी त्यांनी सर्व काही सहन केलं. त्यांनी आपला जीव देखील अर्पण केला. आता आम्हाला येशू ख्रिस्ताने आम्हाला त्यांनी तारणासाठी वेगळं केलेलं आहे. आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला असताना आम्ही स्वतःला धन्य म्हटलं पाहिजे आहे, कारण आम्हाला स्वर्गाचा मार्ग मिळालेला आहे. स्वर्गाचं दार आमच्यासाठी उघडण्यात आलेलं आहे. ते ख्रिस्ताच्या द्वारे उघडण्यात आलेलं आहे. म्हणून देवाचं वचन शिकवतं, कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. खरोखर आमच्या जीवाचा संरक्षण करणारा, आम्हाला रक्षण देणारा आमचा मेंढपाळ आम्हाला भेटला आहे. आम्ही त्याच्याकडे वळलेलो असताना तोच आमची काळजी घेणार, तोच आमचं रक्षण करणार. या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, धन्यवाद देतो, तुझं पवित्र वचन कार्य करणार आहे. तुझं जिवंत वचन आहे. तुझं जिवंत वचन आम्ही ऐकलेलं असताना त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे चालण्यास सहाय्य कर. तुझं गौरव करण्यासाठी सहाय्य कर. प्रभू येशू, आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल की प्रभू, तू किती महान प्रभू आहे. तू महान असूनही, होय देवा, तू आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त असूनही या भूतलावरती असताना त्यांनी तू सर्व काही सहन केलं. होय, छळवणूक सहन केली, सर्व त्रास सहन केला, शांत तू राहिला. आम्ही देवा शांतीची लेकरं म्हणून या भूतलावरती सर्व काही सहन करण्यास आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य पुरव देवा, सहनशीलता पुरव. आणि प्रभू येशू, तुझे पुत्र म्हणून या जगामध्ये राहण्यासाठी आमचं सहाय्य कर. आणि देवा, तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे हो, असं घडून आण. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवा, आमेन. पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये. पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये. पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.